नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी एकत्रीकरणाबाबत महत्त्वपूर्ण असा प्रसिद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत व एकत्रीकरणाबाबत काय महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तुमच्यासमोर हा प्रसिद्धीपत्रक आहे. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉक्टर एनी बेझंट मार्ग, पुणे. दिनांक आहे 15/5/2026. पाहू शकता, कालच्या घडीचा हा महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे, प्रसिद्धीपत्रक आहे. प्रति माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व. विषय आहे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत. संदर्भ आहे माननीय शालेय शिक्षण मंत्री व माननीय महिला व बालविकास मंत्री यांच्या दिनांक 14/5/2026च्या बैठकीतील निर्देश. पहा सविस्तर अपडेट. महोदय, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार या 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची वैधानिक जबाबदारी राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे 2020 मधील या तरतुदीनुसार भविष्यात पूर्व प्राथमिकचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडावे लागतील. यासाठी बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाड्या या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्या व्यतिरिक्त जास्तीची एखादी वर्गखोली सुस्थितीत असेल तर ती वर्गखोली अंगणवाडीसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही तात्काळ करून अहवाल संचालनालयास पाठवावा. शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे. प्रत देखील तुम्ही पाहू शकता. माहितीस्तव सविनय सादर माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32. दुसरा आहे माननीय आयुक्त शिक्षण कार्यालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व. दुसरा आहे शिक्षण अधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद सर्व. पहा, या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत या जिल्हा परिषद शाळेच्या क्षेत्रामध्ये अंगणवाड्या एकाच परिसरात असण्याबाबत म्हणजे बऱ्याच ठिकाणी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत व अंगणवाड्या आहेत या वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असल्याचे दिसून येते आहे. ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमधील शाळेला आवश्यक वर्गखोल्या व्यतिरिक्त जर एखादी जास्तीची वर्गखोली असेल तर ती अंगणवाडी केंद्राला या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी असं या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्या एकत्रित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण असा प्रसिद्धीपत्रक दिनांक 15/5/2026 रोजी निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्हाला जर अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहिजे असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सर्वप्रथम लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.